श्री गणेशाय नमः. ओम नमोजी सद्गुरु सर्वेष्टा. जय जयाजी क्षितिशिखर दृष्टा. जय जय त्रिभुवन निविष्टा सर्वस्पष्टा गुरुनाथा. पंढरीचे महायोग पीठवासा. जय जय भीमा तीर निवासा. जय जय पुंडलीक वरद विलासा चारुहासा परब्रह्मलिंगा. जय जय वेणुनादाचरंता. जय जय दुरंता गोपवेशधरता. जय राई रुखमाईच्या कांता पांडुरंगा शाश्वता जय जया. जय जय कलिकुलांतका. जय जयाजी धर्मपूरका. जय जय संतमान वर्धका कृतयुगस्थापका कल्किदेवा. जय जयाजी श्रीधराधरा. जय जय जगत शोकहरा. जय ब्रह्माभास विलास चतुरा श्रीरामकृष्णावतारा कल्किरूपा. मी तो संसार घोरी निमग्नरत. मम वाणी ती वाचाळ उन्मत्त. कधी न सुकृत घडले ते दुष्कृत जरा मरण भीत नित्याची. तरी मी जिथे जाई अथवा पायी तिथे तव अचल भक्ती देई. अवघ्या नरनार्याचे ठाई दर्शन घडवी तुझेची. नमो नमो जी सद्गुरुवरा. देवदयाळ गोविंद कृपावरा. चालवा ग्रंथ श्रीनाथ चरित्रा पावन करा दीनासी. तरी आता साधावे अनुसंधान. गततरंगी त्र्यंबक बाबा मीलन. दयाळनाथा जाहले बोधकथन धर्मकार्य जतन उपदेशिले. श्रीदेवनाथाची कीर्ती विख्यात पसरली चहूकडे ती दिगंत. भक्ती धर्मकार्य ध्वजा फडकत परी नागपुरात येणे न झाले. तेणे नागपूर कर रघुजी भोसला. हुरहुर नित्यतयाचे अंतराला. सुखकर श्री देवनाथ सत्पुरुषाला येणे नागपुराला का नावडे. श्री देवनाथ दर्शनाचे मनोगत भूपती बोलून दावी अनेकांप्रत. कित्येकदा होई विकळ दर्शनार्थ ओढ आर्तनाथ भेटीची. राजियाची ही प्रांजळ मनोव्यथा जाणे कोणी दाक्षिणात्य कीर्तन करता. नाथ रूपे नृपतीसी कपटकथा करीती आता ऐकावी. अचलपुरी होता देवनाथ मुक्काम. तेथ दर्शनाये हरदास आत्माराम. नाटकाची नवती कल्पना सुतराम. चातुर्मास हराम खोर राहिला. गावामध्ये ओळखी वाढवी नाथासवे भजन कीर्तना जाई. नाथांची राहणी राहटी पाही बारकाईने पाही कीर्तना. श्री देवनाथांची कवने भजने लिहून घेई तो दिखाऊपणे. रोज एकांती पठण तालीम करणे नाथजी प्रमाणे हुबेहुब. 4 महिने होता या परी नाथ नकलीची होता पूर्ण खात्री. मग नागपुरी जाण्याची तयारी आत्माराम करी कपटाने. भजने कविता पदे नाथांची मुखोद्गत केली साची. मग नजीकचे सोने नाणे खर्ची नकलेची अस्सल दावाया. श्री देवनाथाप्रमाणे वेश भरजरी सुंदर जामा भरगच्ची विजारी. अलिबंद समशेर म्यानवरी घोडा ऐटदारी घेतला. याप्रमाणे सजून मायावीपणी नागपुरात येई देवनाथ म्हणूनी. 4-2 पगारी शिष्य घेऊनी राही थाटा माटानी तो तया. वार्ता मग पसरे चोहीकडे देवनाथ नागपूर नगरी आले. भाविक दर्शनार्थींची भीड वाढे राजकर्णी पडे वार्ता ती. जिकडे तिकडे होता गाजा वाजा सपरिवारी दर्शना येई राजा. सोंगाड्या आत्मा रामही घेत पूजा नागवित प्रजा फिरतसे. परी नागपुरी होते निवडक जन ज्यांनी पूर्वी घेतले नाथ दर्शन. ते एकमेका सांगती निक्षुण देवनाथ निधान हा नव्हे. देवनाथ दर्शनाचा न्याराच रस तेणे भुलते चित्त विषय विलास. स्वार्थ लोलुप हे नाथांचे सोंग खास स्पष्ट बोलायास कोणी धजेना. जेथ भूपतीसी पडली भुरळ तोतया मागे धावे स्वये नृपाळ. तेथे सामान्यांची काय गये दाळ म्हणून सकळ मौन धरिती. तोतये गिरी ही बहुकाळ चालली हळूहळू जनशांती भंगली. माईक फसवे गिरीस कंटाळली मंडळी बिथरली नाथ भक्त. मंडळी हळूहळू कळविती नाथा फसवे गिरी समजली नाथ समर्था. म्हणती जाऊया नागपूर प्रांता तोतया देवनाथा भेटूया.
तरी पर्यटन करिता गावोगाव फणींद्रपुरी आले नाथराव. कोण्या मंदिरी मंडळीसह थांबले गुरुराव नेमापरी. क्रमाक्रमाने भोसल्यांचे राजधानीत देवनाथ आगमनाची वार्ता कळत. दर्शनार्थींची मंदिरी यात्रा लोटत. ओळखही पटत लोकांतरी. सद्गुरु स्वामिया मग सांगती लोक, तुमचे नावे कोणी तोतया एक. नाथ म्हणवुनी फिरे दांभिक, भेटावे सम्मुख त्याजला. अनेकांनी ओळखला खोटेपणा, परी नृपतीची त्यावरी जडे भावना. म्हणून कोणीच बोलाया धजेना, तेणे कपटीपणा बोकाळला. नृपती असे नाथ दर्शना आतुर, तई तोतयाने भारले नृपांतर. मग नृपतीसी तोतया समोर, कोणीच थोर दिसेना. मेवा मिठाई सहसेवा घेतसे, सर्वथा दंभे लाज विकलीसे. धन कीर्ती तव नामी मेळवितसे, चाडनसे भजनासी. जन पुढे कथिती सद्गुरुनाथा, आजही राजगृहीती कीर्तन कथा. लवला हे आपणही चलावे नाथा, समाचार पुरता घ्यावा तो. इकडे कळले लघुजी राजिया, कोणी सत्पुरुष आले राजधानिया. अत्यादरी पाठवी करदीपिकेया, निमंत्रण स्वामिया देतसे. राजियाचे निमंत्रण स्वीकारुनी, पातले देवनाथ राजभवनी. ते दीप्यमानती कांती वदनी, चमकत नयनी आरक्ती. मुद्रा लखलख तनुबलदंड, कणा मर्दानी हत्यारबंद. जणू महारुद्रची प्रकडे उदंड, पाखंड कुभंड खंडावया. ताजिम उत्थापन उच्चासन, देवनी नृपकरी नाथ सन्मान. नाथ म्हणती पावले निमंत्रण, आलो कीर्तन ऐकाया. समर्थ देवनाथ बसले दरबारी, रघुजीही थबकले पळभरी. मनी म्हणे आला प्रत्यक्ष त्रिपुरारी, प्रकटला मदनारी रूपेया. आत्मा राम तो कीर्तनारंभ करी, कीर्तनी मंगलाचरण धरी. नाटकी रंगला मिटले नेत्री, उच्चासनी नाथ श्री विराजले. प्रारंभ करिता उघडली दृष्टी, तोच प्रत्यक्ष दिसती नाथ पुढती. कपटियाची हो करुण स्थिती, लटलट कापती पायते. नक्कलनाथ तो मूर्छित पडला, राजवैद्य धावले नृपही धावला. काहीच न कळे ते कोणाला, हास्यनाथ याला फुटे. कोणी म्हणती काही जपाटले, ज्योतिषी पंचांग पाहू लागले. राजियाचे मुख ते उतरले, महाराजा जाहले काय ते. मग देवनाथ स्वयेची उठती, घाबरू नको राजिया वदती. खोट्याच्या कपाळी गोटे पडती, जाणली व्याधी मी याची. नाथजी आत्मा रामाची मानगुटी, धरुनी तयासी उभे करीती. भरल्या सभेत त्याचे नाव पुसिती, ग्रहदशा तुझी ती पाहणे. तो म्हणाला मी आत्मा राम सोनार, ते लंगणातील राहणार. व्यवसायाने कीर्तनकार, तुमचे नावावर जगतसे. मी तो देवनाथ म्हणून, राहिलो नाटकी सोंग घेऊन. आपण दिसताची भयभीत होऊन, पडलो गांगरुनी घाबरलो. श्री देवनाथ धरुनी हाती त्याला, ह्यातेन बाधा रोग राहिला. लटक्याचा झटका त्यासी आला, स्वदुष्कर्मी पडला कीर्तनी. माझे नाव मम वेश चढवुनी, येणे फसविले संत म्हणवुनी. फसविले राजा प्रजेला गुनी, नाथनयनी दिसता पडे. याचे कपट उघडे पडता, म्हणुनी हे रोगाचे सोंगाता. सभाजना पुढती गूढ उलगडता, भडकले स्वभावता राजा प्रजा. रघुजी राजा पुरता ओशाळला, साष्टांग वंदिले देवनाथाला. मग नाथची वदती भूपतीला, या चांडाळाला ठेवी बंदिस्त. या ठगाने धनमान धरुन पोटी, भ्रष्टविल्या ब्रह्मज्ञान गोष्टी. उदयीक कीर्तनी आम्ही करू संतुष्टी, अंजन दृष्टी घालू यया. ऐसे सांगून सद्गुरु निधडा, निघून मंडळी सभे येई बिराडा. दुसरे दिनी प्रभाती राजा बापुडा, येऊन निवाडा करा म्हणे. नाथ संतप्त म्हणती नृपासी, हा सोनार धरी स्वार्थी असूयेसी. रात्रीचा प्रसंग तो तुम्हा आम्हासी, अशोभनीय दोषासी कारण. ऐसा कपटी नरवैरी धर्मासी, अपवित्र करी पवित्र भावासी. अधर्म कलंक लागला आम्हासी, अपवाद राजासी लागला. आधीच फसवणुकीने राजाला,
क्रोध भरला होता तो भडकला. नाथा पुसे सांगा या दुष्टाला, कोणत्या दंडाला करावे. नाथ म्हणती आम्हीच करू निर्णया, कीर्तनी यासी लज्जित करूया. तो वर शांत असावे राजिया, हा मेंढा नागबुया कीर्तनी. मग त्याच दिनी रात्रौ कीर्तना, उभा हो उल्हासे नाथराणा. नृपती ही सपरिवारी, येई श्रवणा आले श्रोतृगणा उधाण. नाथ म्हणती नरपशु होता, आन दिसेना त्या विषया परता. काय हित साधिते कपटी वृथा, नरजन्म कथा नासते. ज्ञानरंग कीर्तनी भरू लागला, तै देवनाथ म्हणती नृपाला. आणावे कीर्तनी कपटी तोतयाला, देऊ दंडाला येथेची. मकराचाज्ञे होतो नक्कलनाथ, आणल्या गेला शृंखलाबद्ध. सर्व सभे समक्ष करीती लज्जित, निंदुनी नाथ हिणविती. नाथ म्हणती विरोध असूया पोटी, ठेवनी मैद करी गोष्ट गोष्टी. प्रबळ जो अहंकारी क्रूरदृष्टी, अपकारा छिद्रदृष्टी जयाची. जो वेदोपनिषदा पुराणा पाठ करी, स्वरूपानुभव नसता तिळभरी. पाठांतर ते ठरे अवडंबरी, कीर्तन ते चोरी ठरतसे. द्रव्यलोभ कीर्ती कारण पूजन, ते यजन नोहे अधर्मीपण. ज्ञान ही पाखंडी दांभिकपण, ढोंगी कोरडेपण अवघेची. ऐशा दांभिका नसे स्वधर्मी विश्वास, असे रौरव महानरकतयास. दीक्षितासी आवश्यक जैसे याज्ञिकास, तैसे भावैक्यास कीर्तनी. जैसे दीक्षिता न कळता याज्ञिकी, त्याचे जन ठरे कर्महिंसकी. तैसी कीर्तनी आत्मप्रौढी अभाविकी, वक्त्या कुंभिपाकी नेतसे. कीर्तन नभे केवळ शास्त्र पुराण अर्थ, तेथ आस्तिक्य भाव समस्त. परद्रव्यी वळवळती न हात, आसक्त चित्त ना कुठे. कीर्तन नव्हे बुद्धीची कुसराई, ती नव्हे तर्क कुतर्की बढाई. कीर्तन ती आत्मस्फूर्तीची नवलाई, जेणे समूळ जाई मीपणा. कीर्तनी जर पैसा प्रतिष्ठा आशा, तेथ अवघी विषयाभिलाषा. जैसा मासा लटकतो गळी आमिषा, तैसी चावट भाषा ती. म्हणून जासी असे स्वहिताची चाड, तो नसावा सुखासी न भ्याड. मिथ्या वचन धनव्यसनी लाड, नसावी हेळ सांड स्वधर्मी. जोवर नाही निरिच्छ निसंग, तोवर सर्व विद्वत्ता ती व्यंग. साधनी प्रत्यये रंगवी आत्मरंग, सहज भवभंग साधतो. अप्रत्ययी जीवनी केवळ अहम प्रत्यय, अनुभवा विना वाढे अभिमान काय. भित्र्या हाती शस्त्र करील काय, भावतन्याय दांभिकाचा. जळो जळो परपीडक पाखंड, जेथे परोत्कर्षी मत्सर न्यूनगंड. तयाचे काव्य कर्म अहम गोचिड, दुर्बुद्धी सूड वाचेसी. नाथ कीर्तन ऐसे अभिन्न ब्रह्मभावे, सुलक्षणाचे सारा आघवे. आशा तृष्णाचे उकलित गोवे, हरिभजन भावे चालले. म्हणती प्रचिती विना सर्व पाल्हाळ, तेथ भुसभुशी तद्वैती मळमळ. चिंध्या बांधुनी वंध्या ती वोंगळ, तैसी भोंगळ दंभगती. अप्रत्ययाचे जे ब्रह्मज्ञान, ती खोटी वांझेची वेण. डोहाळे तेथ तर्क भ्रम अज्ञान, अहम प्रसवण असूयेची. म्हणून यार्थ जिज्ञासे भक्ती करावी, भक्तिसी अविद्या बाधा न व्हावी. भजन करावे बैसोनिया ठाई, अनायासे येई प्रेम भाव. तेथ नाटक नसावे मतिभ्रष्ट, स्वैरदांभिक खोटे गर्विष्ट. बेफिकीर स्वार्थी तो धष्टपुष्ट, दुष्ट कष्टदायी सज्जना. नको ऐशा उन्मत्ताचे नाम, तयासी भेटीचेही नाही काम. तयासी संभाषणही वमनासम, सैताना समसंगतो. नरक किडे जैसे वळवळती, तैसे हे जन उणीवा शोधिती. पोखरून छिद्रा व्रण करीती, समाज भ्रष्टविती पुढारीपणी. म्हणून एकनिष्ठ जीवन जगावे, श्रद्धे भावबळे ऐक्य साधावे. दुष्टचेष्टिता स्पष्ट जाणावे, सावध असावे निरंतरी. हरिभक्ती करावी ती प्रांजळ, निदिध्यासे धरावी ती तळमळ. नृपाने सावध प्रजा प्रतिपाळ, गोब्राह्मण सांभाळ करावा. नको नको तो अतिश्रेष्ठ लौकिक, कशास्तवे भावे अधार्मिक. नको प्रतिष्ठा निष्ठा दांभिक, स्वकर्म धर्म चोख चालवावा.
ऐकोनी नाथांचे तीव्र वाक्षर, पश्चातापदग्ध हो कीर्तनकार. तई पुसे नाथया नृपवर, कैसा दंडावा घोर दोष हा. हर्षशोक अपयशाची व्यथा, बाधू नये राजियाच्या चित्ता. दुर्जन ओळखावे न बोलता, अपरिचिता विश्वास धरू नये. कोणताही कार्य निर्णय घेता, शैथिल्य उदासी काम करिता. खळ दुर्जनाची भीती न धरिता, नृपे राजसत्ता चालवावी. जाणावे इतरांचे उद्दिष्ट, परी अवगुणा ओळखावे स्पष्ट. साधावे सकळांचे अभिष्ट, राजधर्म इष्ट सहिष्णुता. सामान्या दंडाया पुरे निर्भत्सना, कोण ऐसा जो कधीच चुकेना. परी कोणी कपटे फसवितांना, नकळे आपणा हे होवो नये. राजाने राजशासन करावे, परी ते परकिया ना कळावे. वेळीच अभिमाना उतरावे, पुन्हा सावरावे तयासी. तरी भूपती म्हणे नाथ स्वामिया, देहांत शासन द्यावे तोतया. योग्य हाची दंड विश्वासघातिया, उचित नीती न्याय आहे. तई पुन्हा सद्गुरु म्हणती नृपासी, जोवरी झिजणे असे चंदनासी. तोवरीच नित्य नव सुगंधासी, तैसी क्षमे थोरासी थोरवी. आपण कास धरावी स्वधर्माची, दंडणे वा सोडणे मर्जी देवाची. अज्ञान अहंपण ज्याचे तयासी, पेरले तेची युगवते. राजधर्म शुद्ध चित्ती चालवावा, स्वधर्म कर्मी विवेक असावा. सांगता जो न माने हितन्याया, त्याग करावा तयाचा. इतरांचे अवगुण झाकून चालावे, परोपकारा दुष्टा जाणोनी त्यजावे. भ्रष्टाचार जाणून सत्ते गाजवावे, अनुभवे वेचावे बोधफुला. शासन दूरदृष्टीने चालवावे, राष्ट्रहित सर्वंकष विचारी धरावे. भावाधिष्ठित राजधर्मा असावे, समाधान द्यावे प्रजाजना. ऐसे ऐकून नाथांचे बोधवचन, रघोजी भोसला पावला समाधान. पश्चाताप सोनार कीर्तनकारा लागून, होऊन शरण जाहला. तो म्हणे तारी तारी कैवार्या, मज दुष्टा अधमा दुराचार्या. तुझ्या परिवेश तुझे नाम घेऊनिया, अति अविचारिया वर्तलो. कृपा कराजी करुणा निधाना, परमज्योती हे पतित पावना. वंदी निर्गुणा सगुणा निरंजना, जनी जनार्दना जगद्गुरु. सोने सोडून मी गोटे चढोई, घेऊन अन्ना ऐवजी माती खाई. दयाखना हे श्रमशमना शांतवी, म्हणून पायी लोळे तो. हे हनुमंत अवतारा देवनाथा, संरक्षी संरक्षी नाथा गुणवंता. निज बिरुदाभिमानिया वारा दुष्कृता, शांत दयावंता मनोहरा. ऐकून प्रार्थना स्तवन आत्मा रामाचे, भयवणवा विझवी नाथ वाचे. नाभी वदुन भयाचे, वरदान दयेचे देतसे. सुटले त्याचे राजबंधना, नुरले ते भवभयबंधना. धन्य धन्य ते सत्संग साधन, अघभवहरण देवनाथ. सत्संगी लभते संपूर्ण भावजळ, तेणे राहे बुद्धी निश्चळ. तेची सौभाग्य त्रिशुद्धी रसाळ, व्यवहारता केवळ समाधी. असो पुढती काही काळैसा, नाथजी नागपुरी राहिले सहसा. रघुजी रमला गुरुसेवे खासा, अति उल्हासा धरोनिया. सहज राजिया वाटे मनातून, राजसदनी भावे श्रीनाथ कीर्तन. तेणे राजवाडा होईल पावन, देवनाथा म्हणून विनवितो. नाथ म्हणती मम नेम निर्धारी, कीर्तन न करणे कवणा घरी. नाथ कीर्तन ते सदैव देवद्वारी, होई संत घरी कदा. नृपा सांगती सद्गुरु बहादर, आम्ही अन्यथा शरणं नास्ती फकीर. केवळ सद्गुरु धन्याचे चाकर, तो व्यवहार जनरूढीचा. अति प्रेमे प्रार्थिता रघुजी नृपाळ, वदती देवनाथा वरद कृपाळ. जागनाथ मंदिर ते उत्तम स्थळ, नाम कल्लोळ करू तेथेची. मनात गोपिकेची ही घटना होती, त्या प्रसंगाची जागली स्मृती. नृपासी प्रत्युत्तर देण्याची संधी, अनायासे म्हणती आलीही. म्हणून शर्थ सांगती कीर्तनासी, पैसावे नृपाळे अखंड बैठकीसी. एकाग्रपणे करावे कथा श्रवणासी, तरीच विनंतीसी मान्यता. नृपती विचार करी निजमनी, 4 घटिका बैसावे प्रभु भजनी. राजगाच्या जागणे रोज नेमानी, काय कठीण म्हणून वदतसे.
रात्रौ कीर्तनारंभी गजर झाला, जनसमुदाय भरगच्च भरला. आबालवृद्ध नरनारी कीर्तनाला मेळा जमला उत्साहे. तीन प्रहर ती रात्र उलटली, श्रोतृमंडळी ती रंगून गेली. परी नृपतीसी ती चुळबुळ सुटली, लटक आली हुक्क्याची. पाया कळलागे मांडी बदले, कधी लोडासी शरीर लेटले. पाय पसरून दे अंग मोडे, वाटे सर लागले पोटाचे. निद्राही असह्य राजिया झाली, नाथांनी मध्येच विचारपूस केली. नृपवदे काया दुरिते ग्रासली, करावे माऊली उपकृत. परी अस्वस्थता तयाची वाढत गेली, हुक्क्याची लटकती अनावर झाली. लघुशंके निमित्त स्वारी उठली, चाकरांनी केली तजवीजती. राजा मंदिरी कोपऱ्यात गेला, मनसोक्त हुक्क्याचा दम भरला. सेवकांसवे नृपती उठला, कळले नाथयाला निजांतरी. मग तडक मंदिरातुनी नाथ, राजिया समीप येऊनी बघत. सक्रोध मारिली हुक्क्यासी लाथ, धरिला हात नृपतीचा. म्हणती कीर्तनत्वाची ठरविले, कीर्तन श्रवणाचे वचनही दिधले. आपुले व्रत आपणची भंगिले, पाहतक घडले अक्षम्य. रुस्तम दरबारचा तो दरबारी, असो राजवा देव दरबारी. अनिवारबद्ध शिस्तीचे व्यवहारी, दस्तूर दरबारी सक्तीचे. आम्ही भक्त शिपाई बंदे, पाबंद देव दरबारचे खंदे. देव दरबारची शिस्त अभेदे, चालवणे धर्मबोधे आम्हा ते. देवासम्मुख राजा वारंक, अवघे समसमान भाविक. दरबारी देवाचा मानभंग देख, साहणे अशक्य भक्तासी. आणिला हात धरुनी भूपतीचा, देवासमोर बैसविला साचा. तिथला आठव गोपिका कीर्तनाचा, प्रसंग दुराग्रहाचा सांगती. स्त्री आसक्ती होती वा कीर्तनासक्ती, कळवळून राजिया नाथ पुसती. आहारे रांडले का जन्मुनी काय केले ती, पदपंक्ती वदती श्रीनाथ. कीर्तन ऐकुनी नृप हो आर्त, म्हणे शरण शरण श्री सद्गुरुनाथ. उपदेशे तारावा हा मती मंद, सत्तामान मदवारावा. घडती नाना अविचारक, नेणो जीवनरीत आम्ही पामर. कैसा प्रपंच राजकारभार, करावा अनिवार मायाही. तरी नाथजी द्यावा अभयवर, मी अपराधी अतिभयंकर. मम अज्ञान संशय करावे दूर, श्री वरदकर ठेवावा. राजिया तू सत्ताधीश धनधान्य समृद्ध, परी हरिते सर्व जीवाची शुद्ध. त्यात होतो स्त्री आसक्तीने बद्ध, करी बेशुद्ध अधःपाता. अनेक रस पाहता गोड दिसत, परी अशुद्धपणी रोगी करीत. रसना वासनाही तैशाची तोडित, भवरोग वाढवित भ्यासुर. रसना वासना आवरली असावी, ती परपीडक कधी न व्हावी. रसने वासनेवरी होता विजयी, दुःखे सर्वही संपती. प्रपंच गळाला अटकला मासा, तो जिवंत न मृत फडफडे तैसा. तैसीच भवदुर्दशा व्यसनी माणसा, फिरता इंद्रिय रसा मागे. अनेकांची दुःखे शांत करावी, गरजवंताची गरज पुरवावी. अर्थ देऊनी समर्थ करावी, प्रजा जाणावी पुत्रवत. पश्चात्तापदग्ध पाहुनी नृपया, क्षमा करी उदार गुरुराया. येती परत निज मुक्कामिया, गेला स्वसदनाया रघुजीत. अवमाने काही काळ दुःखित झाला, परी अन्य कारणी तो सचिंत झाला. तेणे रात्र झोपू न शकला, वेगळे मनाला शल्यते. दुसरे दिनी राजस्वारी प्रभाती, आली श्री दयाळनाथाप्रती. म्हणे नाथांनी धिक्कारुनी, वळविले स्वहिती. समाधान चित्ती लाभले, परिकीर्तनात जे काव्य रचिले. त्यात रघुजी हे नाव घातले. तैसेची ते लेखकुने लिहिले, गुरुवाज्ञेते खोडले जावे. तै दयाळनाथ वदती राया, हा पूर्णाधिकार ज्याचा तया. आम्ही केवळ पायिक गुरुपाया, तरी उपाया सांगतो. श्री देवनाथ ते सदय हृदय, अगाध कृपेने जाणतील हृदय. तयाचे त्वा घट्ट धरावे पाय, विनवावे चातुर्मास्य रहावया. जन्म मरणाचे कठीण ते फेरे, फिरवी जीवा संसारी जबरे. तीही भ्रमंती गुरुकृपे सरे, कलियुगी खरे गुरुनाम. चातुर्मास्य त्वा भावाविर्भूत, गुरुसेवा करावी दृढचित्त. प्रेम प्रेममय जागेल निश्चित, पुरविल हेच अंतरीचा.
चातुर्मास नागपुरी भक्तिभावाचा होता पूर्ण येथे मुक्कामाचा. प्रसन्न होईल गुरुनाथ राजा पुसेल सहजा इच्छा ती. या परी प्रसन्न होता गुरुनाथ मागणे ते मागावे एकचित्त. अधिक तेही मागावे निसंकोचित पुरवील मनोरथ सद्गुरु. जिव्हाळ्याची धरावी गुरुभक्ती तेथ काळाचीही न चाले शक्ती. गुरुपायीच जाणा अवघ्या मुक्ती वास करीती निरंतर. या परी रघुजीसी दयाळनाथ सप्रेम सोय सांगती उचित. त्यानुसार तातडे नृपती येत देवनाथा व्रत सद्भावे. इकडे श्री स्वामी समर्थ देवनाथ वदती सोबतच्या मंडळी प्रत. चला रे नागपुराहून सांप्रत मंडळी ही लागत तयारीसी. तोच रघुजी ये सवेग नाथा करी प्रणिपात साष्टांग. म्हणे कृपा करावी नाथ सुभग विनवणी सानुराग मान्य करा. नृपती म्हणे हा चातुर्मास येथेची करावा भावोल्हास. पाहोनी नृपतीचे पश्चात्तापास नाथजी विनंती समान दे. मग देवनाथ राहती नागपुरी दयाळनाथ निघे आज्ञे तत्परी. रघुजीयती आनंदला अंतरी व्रतापरी करी नाथ सेवा. चातुर्मास भाव भक्तिपूर्ण चालविला नृपाने निरभिमान. नाम संकीर्तन कथा निरूपण सदा कीर्तन प्रसन्नते. समाप्त होता पूर्ण चातुर्मास वदती देवनाथ रघुजी राजास. आता सुखे दे निरोपास पर्यटना आम्हास निघणे ते. पाहता तुझे संचित प्राक्तनी राया काहीच नुरले या क्षणी. तरी तुझी भावपूर्ण सेवा पाहुनी पुरवीन मागणी इच्छे परी. राजा वदे सद्गुरुनाथा पावलो संतोषे सेवा प्रसादा. राजसुखास्तव शुभाशीर्वादा आहे पुरता मज लागी. परी मागणे ते आहे क्षुल्लक ते पुरवनी द्या कृपेची भीक. स्मरावे कीर्तनातील कवन सुरेख पडली ओळख मज माझी. त्या काव्यातला रघुजी शब्द खोडुनी दावावी दयावरद. गुणदोषा विसरुनी स्मरावे ब्रिद मम प्रमाद क्षमा करी. तात्काळ नाथजी काव्यलेखकासी पाचारुनी तई देती आज्ञसी. रघुजी ऐवजी रावजी शब्दासी काव्यपंक्तीसी घालावे. पुरवनी राजाचे पूर्ण मनोरथ सांगती तया गुरुनाथ समर्थ. तुझेच संचिती सुखाचा राज्यरथ पुढती अनर्थ ओहटी. ऐसे वधुनी दिले शुभाशिष मग निघे स्वामी परमपुरुष. निरोप घेतला झाला जयघोष निघती शिष्य सांगाती. असो या परीही नाथकथा संदेह न धरावा तत्वता. असो अव्यभिचारी श्रद्धा चरणी माथा अखंडतो. कैसे सद्गुरुनाथा वानावे तयासी काय कैसे मागावे. सर्वाभूती समत्व द्यावे द्वैत वारावे मनीचे. द्यावी निर्मत्सरी आस्तिकता वरावी अंतरबाह्य शुचिता. अपराधांच्या कोटी गुरुनाथा पोटी आता घालाव्या. स्वरूपी जडवावे अनुसंधान द्यावे जी साजिरे सगुण दर्शन. तोडा भवपाश दुरभिमान करोनी मर्दन कामाचे. हृदय कमल उमलावे परिपूर्ण विराजावे तेथ सद्गुरु चरण. एक भावे घडो नित्यपूजन प्रेममय ध्यान जडावे. धन्य गोविंद सद्गुरु मूर्ती उभी पाठीशी लिहिता ग्रंथी. तीच शब्दी भरे भावामृती मनोहर नाथा शांती दे. श्री हनुमंताचा अवतार श्री देवनाथ धनी दातार. त्याचे चिंतनी उद्धार निरंतर सुखस्वानंद. स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी अपवित्रा पवित्र करी. सुखकर गुरुभक्ता इह परत्री चतुर्विंशती तरंग गोडहा. इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्री देवनाथ लीला लहर्यां चतुर्विंशती तरंगः श्री गुरुनाथार्पणमस्तु. सद्गुरुनाथ महाराज की जय.